कुठं दुखते सर्दी? कुठे सर्दी? ह्या साईडला की या साईडला? श्वास ओढा. इकडं जास्त जाम आहे ना? इकडं कमी आहे, इकडं जास्त जाम आहे. इकडे जास्त. ठीक आहे. जरा मोबाईल ते सोडून द्या, हातात जरा मोबाईल असं तुमच्याकडे जरा तसंच धरून ठेवा मोबाईल. तर बघा हे जे पॉइंट असतात ना, हे पॉइंट दाबायचे. हे पॉइंट जर दाबले तर तुमची सर्दी काय होती? कमी कमी होत चालते. बऱ्यापैकी कमी कमी होत चालते. 1 2 3 4 5 6 7 8 किती कमी वाटर राहिली? लय बरीच, हं? लय चांगली एकदम. किती कमी झाली बघा. लय 50% होता. पहिले फरफर करत होते ना, हो, फारफार म्हणजे बंदच नव्हतं, शिकरणं चालूच होतं. आता आता काहीच नाही, एकदम बंद झालं. बघा हलकं वाटतं का? एकदम पुरं किती हलकं झालं? पूर्ण फ्रेश. पहिल्यापेक्षा बघा बरं हलकं वाटतं का? लय एकदम बघा डोकं फिरवा, किती कमी झालं. लय कमी झालं ना पूर्ण. तर वाटतच नाही सर्दी अशी सर्दी गायब होते फक्त 2 मिनिटाचा व्यायाम केल्याने. जर आपल्या शरीरामध्ये सर्दी आहे तर हा जो पॉइंट आहे हा इथं दाबायचा. हा पॉइंट दाबला की बराबर मानेपासून नसा मोकळ्या होतात आणि ह्या अंगठ्याला थोडा मसाज द्यायचा. याला मसाज दिला तर बऱ्यापैकी काय होईल? सर्दी कमी होत चालते. हा खांद्यासाठी, हा अंगठा मानेसाठी, हे दोन्ही खांद्यासाठी, हे पण हातासाठी आणि हे 2 पायासाठी. गुडघे जर दुखत असले तर इथं जर तुम्ही सीड वगैरे लावली तर तुमचे गुडघे कमी कमी होईल. ह्या 2 याच्यावर, दोन्ही याच्यावर गुडघे, उजवा पाया दोन्ही. हा उजवा हात, हा डावा हात, हा डोकं आणि हे तुमचे कमरेचे मानेचे मणक्यासाठी शिर, कमरेसाठी इथून अँकलमध्ये. हे जर शीट दाबली तर बऱ्यापैकी मोकळं होत चालतंय. तर तुम्ही हे करू शकता. हो ना? आता बऱ्यापैकी मोकळं वाटतंय ना पूर्ण. नाही तर बघा. बिलकुल जाम होतं ना पूर्ण. ज्यांना डोळ्याचा वगैरे पण त्रास असला हा. त्यांना इथं जर दाब दिला आपण हा. इथे तर बऱ्यापैकी हे हलकं होत चालते. हो ना? हे पण हलकं होत चालते. हे बघा आता बऱ्यापैकी डोकं शांत होत चालतं. त्यानंतर म्हणजे एकदम ढिलच पडलं ना, हे बघा नाही तर पूर्ण जाम हे होतं. असा विलाज असतो आयुर्वेदिक आणि ॲक्युप्रेशर पॉइंटचा.